जळगावातील भुसावळ नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानं त्यांना अपात्र करण्यात आलंय। मात्र यावरून भुसावळमध्ये राजकारण तापलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांवर गंभीर आरोप केलेत। संजय सावकारे यांनी गायत्री भंगाळे यांचं जात पडताळणी कागदपत्र मागवून नियमभंग करत पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी केलाय। या प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याची माहिती संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पालघरच्या डहाणूतील विवळ वेढेमधील कातकरी पाड्यावरील शेकडो कुटुंबांना सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। भर उन्हात महिलांना एका हंडाभर पाण्यासाठी तासनतास डबक्याबाहेर पहारा द्यावा लागतोय। डबक्यातील पाण्याचा नागरिकांना आसरा घ्यावा लागतोय। दरम्यान नळांना पाणीच येत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं पुन्हा एकदा निसर्ग चक्रीवादळाच्या जखमा ताज्या केलेल्या आहेत। विजांच्या कडकडाटासह धडकलेल्या वादळानं हापूस आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांवर आता दुहेरी संकट कोसळलं असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरू लागली आहे। उल्हासनगरजवळील शहाड ब्रिज परिसरात एका धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। कारमधून अचानक धूर येऊ लागल्यानं प्रसंगावधान राखून कारमधील सगळेजण बाहेर पडले आणि तेवढ्यात कारनं पेट घेतला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा इथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील बाप आणि 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विहिरीतील साचलेलं पाणी काढण्यासाठी उतरलेल्या तिघांवर अचानक विहीर ढासळून मातीचा मोठमोठा ढिगारा कोसळल्यानं ही हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेनं संपूर्ण धानोरा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। धाराशिवच्या तुळजापुरात आठवडाभरापूर्वी कृष्णा रसाळ या 19 वर्षीय तरुणाचा भर दिवसा तलवारीनं हल्ला करत खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट असून आपल्या मुलाला न्याय द्या असं किंवा न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मातृदिनी आईनं साद घातली। ठाणे महापालिकेनं शहरातील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे। ठाणे पालिका हद्दीत तब्बल 4437 इमारती धोकादायक असून त्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत। या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी पावसाळ्यापूर्वी इमारत खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं। राज्यातील नागरिकांचा आरोग्यावरील खर्च गेल्या 6 वर्षात तब्बल 43% वाढलाय। महागाई, खासगी रुग्णालयांमधील वाढलेले उपचार दर यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील आरोग्य खर्चाचा बोजा वाढलाय। या वाढत्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटते। राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही अंशी कमी झालेला उष्मा आता पुन्हा एकदा वाढू लागलाय। राज्यातील पश्चिमी वादळाचा प्रभाव हळूहळू कमी होतोय, त्यामुळे बहुतांश भागातील उकाड्यात वाढ झालेली आहे। राज्यातील किनारपट्टी वगळता बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांवर नोंदला गेलाय। राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी नंदुरबार इथे झाली। तिथे 43.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय। पश्चिम आशिया प्रदेशातील तणावामुळे हवाई वाहतुकीत सतत व्यत्यय येतोय। संघर्ष आणि विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक स्तरावर सर्वाधिक फटका बसलेल्या विमान कंपन्यांमध्ये इंडिगो 6व्या क्रमांकावर आहे। इंडिगोनं फेब्रुवारीच्या तुलनेत मे महिन्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 17% कमी केली आहे। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेनं एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवत 2657 प्रवाशांवर कारवाई केली। या प्रवाशांकडून 42,000चा दंड वसूल करण्यात आला। एअर इंडियानं गेल्या 3 वर्षात नैतिकतेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं। यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सवलतीच्या प्रवास सुविधेचा गैरवापर करणाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती विमान कंपनीचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी दिली आहे। तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेलाय। उन्हाच्या तडाख्यामुळे लिंबू सरबताचा गोडवा आणि मागणी वाढलेली असली तरी बाजारपेठेत मात्र लिंबाचे भाव गडगडलेत। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कच्च्या लिंबांची तोडणी करून माल बाजारात आणल्यानं दरात गोणी मागे 500 ते 800 रुपयांची मोठी घट झाली आहे। 15 दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात 5 ते 8 रुपयांना मिळणारं एक लिंबू आता चक्क 1 रुपयाला उपलब्ध झालंय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकला महामार्ग पोलिसांनी अडवून मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये तब्बल 1,31,51,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय।
आता एक मोठी बातमी. नाशिकमधील TCS प्रकरणातील आरोपी निदा खान प्रकरणावरून नितेश राणे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. या संदर्भात आता नितेश राणे यांनी ओवेसींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. मंत्री नितेश राणे यांनी MIMला आतंकवादी संघटना म्हणत टीका केलेली आहे. यावेळी टीका करताना नितेश राणे यांनी ओवेसींची तुलना थेट लादेन यांच्यासोबत केली आहे. दरम्यान अशा लोकांना निवडणुका लढण्याचा अधिकार दिला गेला नाही पाहिजे असंही नितेश राणे म्हटलेत. तर दुसरीकडे नितेश राणेंच्या वक्तव्याचा वारिस पठाण यांनीही खोचक शब्दात समाचार घेतलाय. MIM और ये एक टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है. बिन लादेन और ओवैसी में कुछ फर्क नहीं है. जो काम बिन लादेन अलकायदा के माध्यम से करता था वही ये ओवैसी अभी ये AM के माध्यम से कर रहे हैं. क्या दूसरा फर्क है? उनका ऐसा कौन सा बड़ा काम है जो उन्होंने चुन के आने के बाद किया है? बताइए मेरे को. सिर्फ जिहाद ही करते हैं. उनके मैनिफेस्टो में एक ही लिखा है, हम जिहाद करेंगे. बाकी क्या होता है उनका काम? उनका काम ही कुछ नहीं है. तो इसलिए उनको जैसे हमने PFI को बैन किया है, अलकायदा, वैसे ही AM को बैन करना चाहिए. टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है. ये इनका दिमाग खराब हो गया, सटिया गया है. इसको मेंटल हॉस्पिटल में डालो, इसका दिमागी इलाज करो. जितना है उतनी ही सोच की बात कर रहे हैं ये. हाँ, कौन होती है बोलने वाले? इनको शर्म आनी चाहिए. एक 5 टर्म के सांसद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी है, सांसद रतन है, MLA रह चुके हैं, एक पार्टी के प्रेसिडेंट है, और उनके बारे में इस तरह का बयान करना कि वो इसकी माफिक है और ये ऐसे, ये सरासर कंडेमनेबल है. ये घटिया बयान है और हम चाहेंगे कि इसके खिलाफ एक्शन लिया जाए. इनको मंत्री पद से निकाल देना चाहिए फौरन सरकार को. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 हिल्स ते शहानूर मिया दर्गा दरम्यान झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिव्यांग महिलेच्या व्हिडिओवरून आता मोठा खुलासा झालाय. संबंधित महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी असल्याचं प्रशासनाच्या चौकशीमध्ये समोर आलंय. मनपा प्रशासनाची बदनामी करण्याच्या उद्देशानं काही समाजकंटकांनी दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. धाराशिव नळदुर्ग पोलिसांच्या हद्दीत सापडलेल्या तब्बल 10 कोटी 38 लाख रुपयांच्या आशिष ऑइल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नळदुर्ग पोलिसांनी पकडलेला आहे. ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त भागातून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रसेनजीत खिरमनदास या 33 वर्षीय आरोपीला पकडण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून धार्मिक आणि विकास कामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर सकाळी सुमारे 10:15 ते सोमनाथ मंदिर इथे आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होणार आहेत. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मुंबई पालिकेनं जलतरण तलाव शुल्कात 5% वाढ करण्यात आलेली आहे. नॉन ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावात प्रवेश घेताना मासिक शुल्क 1162 रुपये द्यावे लागणार आहेत आणि ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावामध्ये प्रवेश घेताना 1520 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. रेल्वेनं मुंबईतून परराज्यांसाठी विशेष गाड्या सोडण्याचा धडाका सुरू ठेवलेला आहे. रेल्वे प्रशासनानं रविवारी बंगळुरूसाठी विशेष एक्सप्रेसची घोषणा केलेली आहे. ही गाडी आठवड्यातून 2दा लोकमान्य टिळक टर्मिनस ते बंगळुरू अशी धावणार आहे. 19 मे पासून ही गाडी प्रवासी सेवेमध्ये धावणार आहे. विशाल पाटील खासदार व्हावेत अशी जयंत पाटलांची इच्छा होती का हे त्यांनी सांगावं असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधलाय. विशाल पाटील 2029 मध्ये सुद्धा खासदार होणार असं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून पडळकर यांनी हा टोला हाणलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रोहा दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रोहा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटल्याचं पाहायला मिळालं. संबंधित घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारेंच्या फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केला. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून अशा प्रवृत्तींना जनता धडा शिकवेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसह पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून लवांडेंना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसंच या प्रति शरद पवार मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.
भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केलेली आहे। भोंदू खरात प्रकरणी सध्या रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा अहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलेला आहे। 175 कोटी खर्च करून दुर्गम भागात बांधलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या पुलाचं 90% काम पूर्ण झालंय। या पुलामुळे सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाऊन पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे। बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार बच्चू कडू यांनी 19 मे रोजी दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान आमदारांना किंवा महायुतीच्या नेत्यांनी महायुतीबद्दल काही बोलायचं असेल तर पक्ष नेत्यांशी बोलूनच बोलावं अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। मीरा भाईंदरच्या काश्मीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधलाय। पुतळ्याला तडा गेलेला आहे, त्यामुळे सर्वांच्या सहमतीनं ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे। दुरुस्ती करून त्याच जागेवर महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल अशी हमी मेहता यांनी दिली। राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून राजकारण तापलंय। बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासियांनी तीव्र विरोध केलेला आहे। विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। दरम्यान 20 मे आणि 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। नाल्यातील कचरा योग्यरित्या न काढल्यानं तो लोकमान्य नगर परिसरात जमा झाला असून नाल्यातील पाणी थेट घरांमध्ये शिरलंय आणि यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नांदेड हैदराबाद आणि नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। नायगाव तालुक्यातील नरसी चौकात वाहतूक ठप्प झाल्यानं 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। लग्नसराई आणि रविवारच्या सुट्टीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, तर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली। नसरापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूकमोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बालगंधर्व चौकातून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं रिजन्सी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवलाय। या कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक 2 मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे व्यावसायिक गाळ्यांचे भाग टेरेसवर मागच्या दिशेला वाढवण्यात आले होते। मनपाला तक्रार आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले। छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात शनिवारी रात्रीतून सकाळपर्यंत 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर रविवारी पुन्हा उन्हाचा झटका बसला। एकाच दिवसात 3.2 अंशांनं तापमान वाढून ते 42.4 अंश सेल्सिअसवर गेलं। गेल्या 10 दिवसात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली होतं। मात्र यंदाच्या मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रविवारी चिकलठाणा वेधशाळेनं घेतली। चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील 132 केव्ही सबस्टेशनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली। सुरक्षेच्या कारणास्तव चाळीसगाव तालुक्यातील अनेक भागांचा वीज पुरवठा 1.5 ते 2 तासांसाठी खंडित करण्यात आला होता। अग्निशमन आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला। सांगलीच्या जलतरण केंद्रामध्ये मुंबईच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। सांगलीच्या गणेशनगरमध्ये रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात गर्दीमध्ये पोहताना अमार आसिफ शेख या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, त्यामुळे खंडेरायाचं मंदिर अधिक खुलून दिसत होतं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून एका भोंदूचा पर्दाफाश झालाय। श्रीरामपूर तालुक्यात एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आलाय। टाकळीभान इथे दावल मालिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। भूतबाधा झाल्याचं सांगून गेल्या 3 वर्षात या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेत, तर मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार संबंधित महिलेनं केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। माणगाव इंदापूर शहरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। मागील आठवडाभरापासून ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे।
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 350 सिंधी समाज बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. भारताच्या फाळणीनंतर निर्वासित म्हणून आलेले सिंधी समाज बांधवांचे नागपुरातील मोकोसाबाग, खामला आणि जरीपटका भागात पुनर्वसन करण्यात आलं होतं. या 3 वसाहतींना अधिकृत विस्थापित वसाहतींचा दर्जा देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेबरोबरच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी 12 कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं पहिलं कर्तव्य असून ती भंग करणाऱ्या व्यक्ती किंवा गटाची गय केली जाणार नसल्याचंही विशाल आनंद यांनी ठणकावून सांगितलंय. लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय. खासगी वाहन, काळी पिवळी टॅक्सीमधून नियमबाह्य पद्धतीनं प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. वाहतूक नियमांचं उघडपणे उल्लंघन होत असतानाही संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. खतांच्या किमतीत 10% अधिक दरवाढ झाल्यानं शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय. कच्च्या मालाच्या टंचाईमुळे आणि जागतिक परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत खतांच्या दरांवर झाला असून आगामी खरीप हंगामाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. वाढत्या खर्चामुळे शेती करणं अवघड झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सरकारनं खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवावं आणि सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. चोपडा तालुक्यामध्ये यंदा शेतकरी कापूस लागवडीऐवजी केळी लागवडीकडे वळलेले आहेत. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं तसंच फवारणी, खतं आणि बियाण्यांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे अनेक शेतकरी रोपं आणून किंवा खोड लागवड करून केळीची लागवड करताना दिसत आहेत.